नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम श्रुती कोचिंग क्लासेसमध्ये। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। जे जुने आहेत, जे ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाउट्स विचारू शकता। क्वेश्चन नंबर 3 मधला 1 and 2 क्वेश्चन आपण कंप्लीट केला होता प्रॅक्टिस सेट 1.3 मधला। आज आपण क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 ओके ट्राय करूया। हे क्वेश्चन वेळेमध्ये होतात का? ओके, खूप इझी पार्ट आहे। मी तुम्हाला शिकवला आहे मागच्या लेक्चरमध्ये। मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर नवीन कोण असेल तर, आणि जुन्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मागचे व्हिडिओ पाहून रिव्हिजन करून घ्या। मग क्वेश्चन बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन 3 आहे। हा दिले तुम्हाला x प्लस 2y इज इक्वल टू -1। अनदर इक्वेशन इज 2x मायनस 3y इज इक्वल टू 12। ओके, या प्रकारचं इक्वेशन आहे आणि तुम्हाला ते सॉल्व करायचं म्हणजे क्रॅमर सूत्रने सॉल्व करायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की तुम्हाला d ची व्हॅल्यू काढायची आहे, मग dx, मग dy आणि मग x आणि y चे तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे। ओके, यांचं फॉर्म्युला कसं वापरायचं याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं। तुम्ही लक्षात ठेवायचं हे टेक्निक a b c ची। ओके, आधी a आणि b चा फॉर्म्युला वापरायचा, सुरुवात करायची a पासून, नंतर मग तुम्ही फॉर्म्युला वापरायचा c आणि b चा, आणि मग a आणि c चा। लक्षात ठेवा, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं। पुन्हा सांगतो, नवीन विद्यार्थी असेल तर ते व्हिडिओ पहा पुन्हा, आणि जुने विद्यार्थी नोट्स काढले असेल तर त्याच्यावर लक्ष द्या। मग आधी आपल्याला असे a1 b1 c1 a2 b2 c2 ची व्हॅल्यू काढायची। मग सगळ्यात पहिले आपण कंपेअर करणार। मग काय लिहायचं असतं वाक्य की आपण नेहमी लिहितो कंपेअर विथ a1x प्लस b1y। कंपेअर अबोव इक्वेशन आपण लिहूया, ते अजून चांगलं वाटेल, अजून बरं वाटेल। कंपेअर अबोव इक्वेशन विथ a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 रेस्पेक्टिवली। राईट, आपण असं लिहिल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतील। मग याचे आपण कंपॅरिझन केलं a1 b1 a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, आणि सेकंड इक्वेशनचं आपण कंपेअर केलं a2x प्लस b2y इज इक्वल टू c2। मग आपण व्हॅल्यू काढूया। मग a1 ची व्हॅल्यू ही तर काहीच नाही म्हणजे 1, b1 ची इथे व्हॅल्यू किती आहे 2, आणि c1 ची व्हॅल्यू इथे किती आली -1। सिमिलरली a2 ची व्हॅल्यू, a2 म्हणजे इथं हा पूर्ण a2 आहे, हा b2, हा c2। मग a2 ची किती आहे व्हॅल्यू 2, b2 ची व्हॅल्यू किती आहे -3, आणि c2 ची व्हॅल्यू आली आहे 12। ओके, हे आपण व्हॅल्यू काढले। आता आपण काय करणार आहे, फॉर्म्युला वापरणार आहे जो आता इथं लिहून दिला तुम्ही। सगळ्यात पहिला तुम्हाला d काढायचा आहे। मग d चा फॉर्म्युला काय, a पासून b पर्यंत बोलायचं, म्हणजे a ने सुरुवात करायची, a1 a2 b1 b2। ओके, मादी चला व्हॅल्यू भरूया। a1 किती आहे 1, a2 आहे 2, b1 आहे 2 आणि b2 आहे -3। इथेच दिले बघा तुम्हाला। आता याचं काय करणार तुम्ही, क्रॉस मल्टिप्लाय, a ने * मल्टिप्लाय करायचं -3ला, -3ला ब्रॅकेटमध्ये लिहायचं, कारण की मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं की नेगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ते तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहा। a ने 3ला मल्टिप्लाय होणार तर -3 ना मायनस 2 2 जा किती होणार 4। ओके, मायनस मायनस काय होणार प्लस, 3 + 4 7, साइन ऑफ अ ग्रेटर नंबर। हे आलं तुमचं d ची व्हॅल्यू। सिमिलरली तुम्हाला dx काढायचं आहे। मग dx काढताना काय इथे ॲरो केलं बघा, c पासून b पर्यंत। मग सुरुवात c ने करायची, c1 c2 b1 b2। ठीक आहे, मग आता c1 किती आहे -1, c2 किती आहे 12, b1 किती आहे 2 आणि b2 किती आहे -3। ओके, आता इथं काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लाय। सो -1 ओके ब्रॅकेटमध्ये, -3 सुद्धा ब्रॅकेटमध्ये, -2 × 12। आता इथे किती होणार 1 × 3, मग 1 ने 3ला मल्टिप्लाय केलं 3 1 जा 3। आता इथं दोन्ही नेगेटिव्ह आहे त्याच्यामुळे काय होणार हे पॉझिटिव्ह होणार। इथं मायनस, इथं 12 दुने 24। ठीक आहे, आता काय होणार याचं सबट्रॅक्शन होईल, 24 मधून 3 गेले। ओके, 24 - 3 21, साइन ऑफ अ ग्रेटर नंबर। सो आन्सर इज -21। ओके, आता आपण काय करूया, dx ची व्हॅल्यू काढली, आता आपण dy ची व्हॅल्यू काढूया। मग dy ची व्हॅल्यू कसं काढूया, dy इज इक्वल टू सांगा काय येणार, ab झालं cb झालं, आता ac म्हणजे a पासून सुरुवात, a1 a2
C1 C2. मग आता मग A1ची व्हॅल्यू काय आहे 1 ओके 2 A2ची व्हॅल्यू C1ची किती आहे -1 आणि इथं आहे 12 ठीक आहे. मग आता काय होणार इथं मल्टिप्लाय मला इथं जागा नाही तुम्ही बाजूलाच लिहा जागा नसल्यामुळे मी खाली लिहितोय ओके 1 × 12 मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस होतील इंटू 2 कळलं सगळ्यांना 1 × 12 मायनस ब्रॅकेटमध्ये -1 × 2. आता इथं 12 × 12 12 × 1 = 12 मायनस मायनस काय होणार प्लस आता 2 × 1 = 2 किती होणार इथं 14. कळलं सगळ्यांना 12 × 12 हे मायनस मायनस प्लस झाले 2 × 1 = 2 12 आणि 2 किती झाले 14. आता हे आपलं झालं डी dx आणि dy ची व्हॅल्यू. आता आपलं काय करायचं मेन आन्सर आपला x आणि y ची व्हॅल्यू. मग x चा फॉर्म्युला काय x = dx/d. मग x हे आपले सोल्युशन आहे ॲक्च्युली दॅट्स आवर फायनल आन्सर. मग x ची व्हॅल्यू काय dx ची व्हॅल्यू काय आहे -1 मग -1 लिहिलं सॉरी dx ची व्हॅल्यू आहे -21 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -7. आता नेगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह म्हणजे याचं ॲडिशन काय करायचं आहे तुम्हाला डिवाइड करायचं आहे. मग 7 × 3 = 21 7 × 3 = 21 म्हणजे आन्सर किती आलं 3 म्हणजे हे झाले पॉझिटिव्ह कारण की हे दोन्ही निगेटिव्ह होते. आणि आता y ची व्हॅल्यू कशी काढणार ओके dy/d. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy ओके वेअर इज व्हॅल्यू ऑफ dy यस dy व्हॅल्यू किती आहे 14 ओके मग इथे 14 ते पॉझिटिव्ह आहे आणि d किती आहे इथं -7. आता इथं 7 ने 14 ला डिवाइड करायचं 7 × 7 7 × 2 = 14. मग तुम्ही म्हणा 2 आन्सर आलं का नाही खाली डिनॉमिनेटरमध्ये 7 ला कोणतं साईन होतं निगेटिव्ह मग किती आलं -2. मग खाली तुम्ही करायचं देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू किती आली 3 आणि y ची किती आली व्हॅल्यू -2. कळलं सगळ्यांना हे नोट डाऊन करून घ्या. आपण बघूया पुढचा क्वेश्चन कसं नोट डाऊन करणार व्हिडिओ स्टॉप करा नोट लिहून घ्या आणि मग पुढे बघा मी डस्ट करून घेतोय ठीक आहे. मग तुम्हाला कळलं असेल हे खूप इझी आहे फक्त त्याच्यामध्ये कसं तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे दुसरं काही नाही. एकदा तुम्हाला फॉर्म्युला कळला की कसा तो तयार होतो प्रॅक्टिसने तुम्हाला येईल. नाव वी विल सी क्वेश्चन नंबर 4 ओके. मग क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा 6x - 4y = -12 and 8x - 3y = -2. बरं हा क्वेश्चन शिकवायच्या आधी मला एक सांगायचं आहे काही विद्यार्थ्यांना फोन केला होता मला विचारलं होतं सर या क्वेश्चनाचं उत्तर मागे जे आहे ते वेगळं आहे तुम्ही शिकवलं ते वेगळं आहे. मी पुन्हा सांगतो टेक्स्टबुकमध्ये काही आन्सर्स मागे रॉंग दिलेले आहेत ते रॉंग दिले आहे तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या कन्सेप्टवर फोकस करा कन्सेप्ट बघा समजून घ्या कन्सेप्टनुसार आन्सर तुमचं बरोबर येईल ओके. काही मुलं खूपच मागच्या आन्सरवर डिपेंड असतात मी म्हणत नाही मागच्या आन्सर बघू नका बघा मागचे आन्सर पण आधी तुमचा फेथ बघा तुम्ही किती करेक्ट आहे ते बघा आणि मगच मागे क्रॉस व्हेरीफाय करा ठीक आहे. चला मग आता हा आहे फर्स्ट इक्वेशन हे सेकंड इक्वेशन. मग आता ती पुन्हा मी ओळ लिहित नाही त्यात वेळ जातो मग मी इथं लिहितो कम्पेअर बाकीची ओळ तुम्हाला माहिती काय कम्पेअर अबव इक्वेशन विथ ओके a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2 रेस्पेक्टिवली ही तुम्ही ओळ लिहा ठीक आहे. तुम्ही लाईन करून ड्रॅग करू नका जसं मी ड्रॅग केलंय मी इथं का लिहिलेलं आहे वेळ वाचवा म्हणून. चला मग आता इथं a1 ची व्हॅल्यू किती आहे ना इथं 6 b1 ची व्हॅल्यू इथे किती आहे ना 4 येईल का नाही -4 येईल. अजूनही काही मुलं भ्रमात आहेत नेगेटिव्ह असेल तर नेगेटिव्ह व्हॅल्यू लिहायची -12. a2 ची व्हॅल्यू किती आहे ना इथं 8 b2 ची व्हॅल्यू आहे ना इथं -3 आणि c2 ची व्हॅल्यू आहे ना -2 ओके. आता आपल्याला काय करायचं आहे फॉर्म्युला मग तिथं बघायचं आधी ab मग डीचा फॉर्म्युला काय आहे a1 a2 b1 b2 ठीक आहे. मग आता इथं a1 किती आहे 6 a2 किती आहे 8 b1 किती -4 आणि हे -3 याचं का क्रॉस मल्टिप्लाय 6 × -3 मग हे ब्रॅकेटमध्ये -3 मायनस इथं किती आहे -4 × 8. मी काही मुलांना बघतो ते नेगेटिव्ह सांगायला थोडे घाबरतात त्यांना सगळं पॉझिटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह येणारच असं नाही आहे नेगेटिव्हची पण सवय लावून घ्या ओके.
6 3 जा 18 म्हणजे 6 3 18 मग साईन कोणतं येतं निगेटिव्ह. आता हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्हिटी काय होणार पॉझिटिव्ह. ओके मग आता हे 4 8 32. ओके कळलं सगळ्यांना. इथं काय केलं मल्टिप्लाय 6 3 18 इथं निगेटिव्हिटी काय आलं पॉझिटिव्ह म्हणजे हे ते निगेटिव्ह आलं कारण की इथं निगेटिव्ह आहे इथं निगेटिव्ह नाही आहे. ओके आणि इथं काय आहे इथं 4 8 32 निगेटिव्ह काय आलं पॉझिटिव्ह. आता हे 32 मधून आपल्याला 18 सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके मग इथे किती उरणार हे 12 हे 2 14. ओके किती 32 मधून 18 गेले किती उरले 14. आता काय करायचं आपल्याला इकडे dxचा फॉर्म्युला वापरायचा. चला पटकन सांगा बोला तुमचे पेरेंट्स ऐकावेत हा, नाही तर फक्त पॅरेंट्सने असं विचार करू नका की माझा मुलगा लोंढे सरांचे व्हिडिओ बघतोय तर आम्ही काय लक्ष देणार नाही. पालकांना लक्ष द्या तर मुलगा बोलतोय का. नाही तर आता सध्या कसलंच कंट्रोल नाही विद्यार्थ्यांवर ना स्कूलचं ना बॅचचं. त्याच्यामुळे मुलं कशा प्रकारे अभ्यास करायचं न बघणार पण तुम्ही फोकस करा सगळ्यांनी. चला बोला dxचा फॉर्म्युला कसा करायचा c पासून b पर्यंत. मग c1 c2 b1 b2. ओके हे लक्षात ठेवा ab cb आणि मग ac. ओके आता इथं काय होणार चला c1 काय आहे तर -12 c2 काय आहे तर -2 b1 काय आहे तर -4 आणि b2 काय आहे तर -3. ओके कळलं सगळ्यांना. हे व्हॅल्यू आपण इथं भरल्या. आता आपण काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय. इथं सगळेच निगेटिव्ह आहे बघा. -12 इंटू -3 ब्रॅकेटमध्ये लिहा. ओके इथं पुन्हा -4 इंटू -2. ठीक आहे मग आता मायनस मायनस काय ना प्लस म्हणजे प्लस साईन द्यायची गरज नाही आहे. ओके 12 किती ना 36. ओके म्हणजे हे झाले निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं होणार बघा इथं काय आता हे निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह म्हणजे हे पॉझिटिव्ह होते यांचा मल्टिप्लाय कसा पॉझिटिव्ह होणार. म्हणजे हा मायनस साईन इथं ठेवतोय मी. इथे किती होणार 4 2 8. कळलं सगळ्यांना व्यवस्थित की नाही कळलं बघा. इथं काय केलं सगळे निगेटिव्ह आहे ना तर 12 की 12 बाजू बाती 36 झाले निगेटिव्ह काय आले पॉझिटिव्ह. इथं बघा कसं इथं 3 आहे ना तर आधी हा मायनस साईन लिहून घेतला मी. 4 2 किती आले 8 मग तो झाला पॉझिटिव्ह म्हणजे हा मायनस साईन कोणाचा आहे फॉर्म्युलाचा आहे. कळलं का. या दोघांचं किती आलं पॉझिटिव्ह. आता 36 म्हणून तुम्हाला 8 वजा करायचं आहे. ओके किती होणार 36 म्हणून 8 वजा केल्यावर 28. कळलं सगळ्यांना. ओके 36 - 8 6 गेले आणि मग इथून 30 मधून 2 गेले किती उरले 28. मग आता साईन त्याला पॉझिटिव्ह. आता मग डीवायचं कसं काढणं सांगा चला. फॉर्म्युला काय फॉर्म्युला a पासून c पर्यंत. मग काय आहे ना a1 a2 c1 c2. ठीक आहे चला आता व्हॅल्यू भरा a1 a2ची. a1 6 a2 8 c1ची -12 आणि -2. आता काय म्हणायचं बघा इथं आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय. मग काय म्हणायचं 6 इंटू -2 मायनस इथं -12 इंटू 8. बघा चेक करून बघा तुम्हाला कळते का 6 इंटू -2 मग ते कशामध्ये भरलं ब्रॅकेटमध्ये भरले व्हॅल्यू. हे काय आहे फॉर्म्युलामधलं मायनस साईन आणि हे -12 काय आहे ब्रॅकेटमध्ये केलं व्हॅल्यू आहे ती इंटू 8. आता हे आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करून घ्यायचं व्यवस्थित. मग इथं काय होणार 6 2 12 म्हणजे इथं काय होणार -12. इथं निगेटिव्ह काय ना पॉझिटिव्ह आणि 12 8 96. ओके 12 8 जा 96. आता 96 म्हणून तुम्हाला 12 लेस करायचं आहे. मी पुढेच करून घेतो जरा. ठीक आहे मग आता इथं 6 - 2 किती आलं 4 आणि 9 - 1 किती आलं 8 आलं. ओके कळलं सगळ्यांना. 6 - 2 किती आलं 4 9 - 1 किती आलं 8. साईन कोणतं ना मोठ्या संख्येचं 96ला प्लस साईन आहे मग प्लस साईन काय द्यायचं नसतं. आता आपल्याला काय करायचं सांगा चला. आता आपल्याला काय करायचं एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक्स = काय फॉर्म्युला इथं dx/d. मग dxची व्हॅल्यू किती आहे बघा इथं dxची व्हॅल्यू आहे इथं 28. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी ची व्हॅल्यू इथं आली 14. मग 14 1 14 14 2 28 14 2 जा 28. सो एक्सची व्हॅल्यू किती आली 2. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय dy/d. हिअर वी यूज फॉर्म्युला. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy ची व्हॅल्यू किती आहे 84. ओके आणि इथं d ची व्हॅल्यू किती आहे 14. ओके d ची व्हॅल्यू किती आहे 14. मग 14 ने डिवाइड करायचं 14 12 14 14 28 14 42 14 56 14 5 70 14 7 84. म्हणजे किती आन्सर आलं 6 आलं. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली 6. खाली तुम्ही वाक्य लिहा देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन ब्रॅकेटमध्ये एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 6. सगळ्यांना आवडते व्हिडिओ लाईक करत जावा. ठीक आहे मला बरं वाटतं लाईक केल्यावर.
चला हे लिहून घ्या, व्हिडिओ प्ले केलेला आहे तो स्टॉप करा, लिहून घ्या. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचं. चला पुढे काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन तो आपण लिहून घेऊया. क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. 4m ओके 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28. काही जुन्या पुस्तकामध्ये इक्वेशन बॅलन्स नाही आहे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, त्याने ते करून घ्या. ठीक आहे. मग आता इथे बघा इक्वेशन ax प्लस by प्लस सी इज इक्वल ax प्लस by इज इक्वल टू सी, एक्स प्लस by इज इक्वल सी. तुम्ही म्हणा असं इथे एक्स वगैरे नाही आलं बघा, इथे एम आणि एन आलं. मी तुम्हाला सांगितलं कोणतंही व्हेरिएबल येऊ द्या चालतं, कोणतंही चल येऊ द्या, काय फरक पडत नाही त्याने. ओके. फक्त आपण लिहिताना विसरायचं नाही. मग आता इथे काय करायचं, कम्पेअर ओके अबोव इक्वेशन विथ ओके. मग इथं तुम्ही आपण काय येतो a1x ओके प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. कळलं का. आता या जागी काय काय मुलं म्हणतात सर a1x आहे तर मग a1m लिहू का आम्ही, चालतं, पण सोयीचं काय असतं माहिती आहे का की तुम्ही a1x वगैरे लिहून केलं तरी चालतं, ते बेटर पडतं त्याला. कळलं का. मग a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 रेस्पेक्टिवली. अरे या क्वेश्चनमध्ये मी वाक्य लिहून बसलो. ठीक आहे, हरकत नाही. चला आता काय करणार, a1 b1 व्हॅल्यू. मग आता a1ची व्हॅल्यू किती आली तर 4, b1ची व्हॅल्यू किती आली तर 6 आणि c1ची व्हॅल्यू किती आली 54. सिमिलरली a2ची व्हॅल्यू किती आली 3, b2ची व्हॅल्यू आली इथं 2 आणि इथं c2ची व्हॅल्यू 28 आहे. आणि काय करायचं माहिती आहे विद्यार्थ्यांनो, हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले का नाही तर तुम्ही सुद्धा आहे ना हे टॉप मेथडमधले क्वेश्चन काढा आणि सॉल्व्ह करा घरी. ठीक आहे. मग आता बघा डीची व्हॅल्यू काय होणार, डीची व्हॅल्यू जरा सांगा. तिथं बघा ए बी, मग काय होणार a1 a2 b1 b2. ओके. आता इथं a1 किती आहे 4, इथं आहे 3, इथं आहे 6, इथं आहे 2. किती बघा व्यवस्थित व्हॅल्यू आहे तिथं पुट करा. किती इझी तुम्हाला शिकवलं आहे मी. ओके. कोणाला व्यू करणार नाही, गजनीसुद्धा विसरणार नाही. ओके. 4 × 2 मायनस 6 × 3. ठीक आहे. 4 2 8. ओके. 4 2 8, 6 3 18, 6 3 18. आता 18तून 8 गेले किती उरले, 18तून 8 गेले किती उरले 10 उरले. मग साईन कोणतं आहे ना, मोठ्या संख्येचं. ओके. कळलं सगळ्यांना. म्हणजे तुम्हाला कळावं असं मी व्यवस्थित शिकवतोय. मला तर असं वाटतंय dx व dxची व्हॅल्यू काय आहे ना. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dx, पुस्तक ठेवतो मी. dxचं व्हॅल्यू मीन्स dxचा फॉर्म्युला काय आहे cb, म्हणजे काय होणार इथं c1 ओके c2 b1 b2. ओके. आता इथं व्हॅल्यू भरा चला c1 c2ची, c1 54 c2 28. ओके. इथं b1 आहे 6, इथं आहे 2. ओ ठीक आहे. हे मोठं मल्टिप्लाय होण्याचं इकडे. मग आता इथं काय होणार 54 × 2 मायनस इथं 6 × 28. आता हे तुम्हाला मोठं मल्टिप्लायचं. ठीक आहे. ते करूया आपण. चला 2 चौक 8, 2 पंचे 10. ठीक आहे. इथं 6 करूया. ओके. 6 8 ओके 6 8 48, कॅरी किती आलं 4, 6 2 12, 12 आणि 4 किती आलं 16. कळलं सगळ्यांना. इथं आपण मल्टिप्लाय केला. कसं तुम्ही असंही सुद्धा तुमच्या पारंपरिक पद्धतीने मल्टिप्लाय करू शकता, पहाडे बोलून करू शकता. ते तुम्हाला खूप सोपं पडेल. 6 के 6 12 7 18 24 36 6 36 6 42 6 8 48. मग इथं 8 हातच्याला किती 4. ओके. 6 2 12, 12 आणि 4 किती मग 16. कळलं का. अशा प्रकारे आता हे सबट्रॅक्शन करायचं आहे. मग हे मोठी संख्या हे लहान संख्या आपण सबट्रॅक्शन करून दाखवतो तुम्हाला इथं बघा. ओके. बघा हेच यांनीच कुठं ते कॅल्क्युलेशन जरा मस्त होतं. हां कॅल्क्युलेशन काय काय म्हणतात सगळी पटकन कर, तोंडी करू नका. किती हुशार मुलगा असेल तर तुम्हाला असं करावं लागेलच. ओके. 8 - 8 0, 6 ॲज इट इज, 1 - 1 0. किती आन्सर येतं 60. ओके. अंडरस्टूड. आता काय करायचं आपल्याला dy. ओके. आता हे डस करतो. आता dy. ओके. इथं डीवायला स्पेस कमी पडतो. इथं तुम्ही ओके इथं अँड. ओके. चला dy. ना व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ dy. dyचं काय येतं a पासून c पर्यंत a1 a2
C1 अँड C2. मग इथं काय होणार, A1ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं, A1 A2 मग 4 3 राईट, येस 4 3 आहे. आणि C1 C2 किती आहे 54 अँड 28 मल्टिप्लाय होणार 4 × 28 यानी याला मल्टिप्लाय -54 × 3. ठीक आहे. आता इथं काय करायचं, मल्टिप्लाय पुन्हा जाणतो. ओके, 4ने 8ला गुणायचं, 4 8 32. ओके, कॅरी किती आलं 3. नाही तर तुम्ही आपलं सिम्पल असं करा, नाही कळत तर तुम्हाला आडो नाही कळतं. 4 8 32, ह्याच्या आला 3, 4 2 8, 8 आणि 3 किती आले 11, किती आले इथं 112 112 आणि 54 × 3. मग ते करा तुम्ही 54 × 3. ओके, कारण की मला काय वाटतं बऱ्याचशा मुलांना असं आडवं आहे ना, मल्टिप्लिकेशन कळत नाही. भले ते आपलं 4th आणि 5th आणि 6th स्टँडर्डला झाले तरी सुद्धा एक सवय लागून जाते. ठीक आहे. 3 चौक 12, चाल 1 3 5 15 15 1 16. पण काही मुलं कॅल्क्युलेटर घेऊन बसलेले असतं ना, मग पालकांनी त्याच्या लक्ष द्या, कॅल्क्युलेटर हिसकावून घ्या त्यांच्या हातून. ठीक आहे. आता इथं सबट्रॅक्शन करायचं. मग 2 - 2 0, 6 - 1 5, 1 - 1 0, म्हणजे असं किती आलं इथं 50. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करताना एक्स इज इक्वल टू ओके dx अपॉन डी. ओके, dx किती आहे 60 आणि डीची व्हॅल्यू किती आहे इथं -10. येस -10 आहे. हां, 10 60. मग किती आन्सर आलं 6 आलं का, 6 आलं का नाही ना, किती आलं -6. आणि वायची व्हॅल्यू किती आली dy अपॉन डी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy. सो dy व्हॅल्यू आहे 50 आणि 50 अपॉन किती होणार इथं 10. कळलं सगळ्यांना. मग किती होणार 5, 10 5 50. मग किती आला ते आन्सर इथं 5. कळलं का, 5 आलं का नाही, इथं -10 होतं, इथं -5 आलं. हां, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चनसुद्धा कम्प्लीट केला. ओके, मग आता इथं तुम्हाला काय करायचं आहे लिहून घ्या, नेहमी ते बोलतो. ठीक आहे. चला आता आपण काय बघूया, लास्ट क्वेश्चन बघूया. ओके, चला हे राहू देतो, असं हे सारखं का लिहावं लागतं ना, हे राहू देतो मी. ओके, कारण कसं होतं मला लिहायचं कंटाळलं नाही, पण वेळ पण तसं नाही मिळत ना. तर लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर 6. नाउ व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 6. 2x ओके 2x plus 3y is equal to 2 and x minus y upon 2 is equal to 1 upon 2. ओके, स्लाइटली डिफरंट आहे जरा. आता ह्याच्यामध्ये बघा ax plus by is equal to c आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे. ax plus by, मग असं प्लस तुम्ही बोलते मग मायनस येते, मग प्लस आहे तर कसं काय मायनस चालणार. मायनस असो या प्लस असो काही चालतं, फक्त जो तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे ना तो त्याचा ऑर्डर विसरायचा नाही. ऑर्डर कळतं ना, कोणतं ऑर्डर, ज्याचे बोलतो ऑर्डर तो ऑर्डर का नाही. ऑर्डर म्हणजे काय, त्याचा क्रम. म्हणजे एक्स पाहिजे तर एक्सची व्हॅल्यू पाहिजे. एक एक्स ए बी हे सी काय, ए बी सी काय व्हॅल्यू आहे, रिअल नंबर आहे, ते चालतात, ते कुठल्याही चालतात. ते तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये शिकवलं मी, बघून घ्या फर्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. एक्स मग एक्स आहे इथं वाय आणि मग इथं पलीकडे काय येतं सी आहे. सीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ती इक्वल साईनच्या पलीकडे पाहिजे. मग इथं आहे का एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी आहे. ए एक्स म्हणजे इथं ए म्हणजे किती व्हॅल्यू 1, इथं बी एक्स. मग तुम्हाला असं हे थोडं वेगळं आलं बघा ना, इथं वाय इथं आलं, इथं डिनॉमिनेटर पण 2 आहे, मला कळत नाही आहे. बघा याची व्हॅल्यू कशी काढतो मी. एची व्हॅल्यू इथे किती आली 2, बीची व्हॅल्यू सॉरी A1 ना, हां A1ची व्हॅल्यू आली 2, B1ची व्हॅल्यू आली 3 आणि C1ची व्हॅल्यू इथं आली 2. कळलं सगळ्यांना. सिमिलरली इथं A2ची व्हॅल्यू आली इथं 1, काय नाही म्हणजे 1 आणि इथं B2ची व्हॅल्यू. आता हे -y/2 आहे ना, हे कसंच ना बघा. आता मला सांगा इथं या वायला पण 1 असेल का नाही. ओके, 1 असेल ना, विवा वाय लिहायचं नाही आहे, पण आपल्याला फक्त नंबर लिहायचं आहे. मग ते वायला पण कोएफिशियंट किती असणार 1. नक्की म्हणजे काय असेल याचं -1/2. कळलं सगळ्यांना. मी वाय का लिहिलं, कारण की बघा मी ही व्हॅल्यू इथं पुटअप केली, तर या वायला कोएफिशियंट किती असणार 1, मग -1/2. कळलं सगळ्यांना. आणि इथं ठीक आहे, इथं C2ची व्हॅल्यू किती 1/2. कळलं सगळ्यांना व्यवस्थित, जास्त फरक नाही आहे. तर हे मी पुसतो म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करताना व्यवस्थित बरं पडेल. ठीक आहे. तर वादळ 2 दिवसापासून पाऊस पडतो आहे गावात, वादळ सुरू झालेले आहेत. लाईट गेली तर अंधार पूर्ण होणार आहे
आणि संध्याकाळच्या वेळेस त्याची विंडो पण ओपन नाही करताना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ मग स्टॉप करावं लागेल. त्यासाठी जरा सॉरी, व्हिडिओ स्टॉप करावं लागेल कारण की लाईट आता मध्ये ब्लिंक झाली, चमकली होती, स्टॉप करावं लागेल. आणि जर झाला व्हिडिओ चांगलीच गोष्ट आहे. ओके, पटकन मी सांगतो. इथं C2ची व्हॅल्यू किती आली तुमची 1/2. ठीक आहे. चला आता व्हॅल्यू काय करायची आपल्याला, डीची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे फॉर्म्युला काय AB, मग A1 A2 B1 B2. ठीक आहे. मग आता A1 किती आहे इथं 2, इथं A2 किती आहे 1, इथं B1 किती आहे 3 आणि इथे किती आहे -1/2. ठीक आहे. असे क्वेश्चन आपण बघितले याच प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन नंबर्स 1 आणि 2 मध्ये पाहिले तर बघून घेते. ठीक आहे. आता 2ने याला मल्टिप्लाय करायचं, 2 × -1/2. ठीक आहे. मायनस इथे किती 3 × 1. आता इथं बघा डिनॉमिनेटर किती आहे 1, 2ने याला मल्टिप्लाय केलं 2 × 2 म्हणजे -2. इथे किती आहे 2 × 2. कळलं सगळ्यांना. पुन्हा सांगतो, 2ने याला मल्टिप्लाय केलं 1ला, 2 × 2 -2 आलं आणि इथे 2ने 1ला मल्टिप्लाय केलं 2 आलं. ठीक आहे. इथं किती आहे 3 × 3. आता इथं बघा, इथं मी डायरेक्ट याला डिवाइड करू शकतो. याला कळलं का, या डायरेक्ट डिवाइड करू शकतो. काय मुलं असे म्हणतात सर मी इथं या डिनॉमिनेटर 1 कन्सिडर करतो आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करतो. तुम्ही कसंही करू शकता. कळलं. अशा पाहिजे क्वेश्चन तुम्ही 1 किंवा 2 मेथडने करू शकता, त्याला काही फरक पडत नाही. कारण की कसे काय जास्त हुशार मुलं म्हणजे हुशार मुलं ते जास्त विचार करतात. ओके. मग इथे समजा या डिनॉमिनेटर 1 कन्सिडर केलं तर याला मल्टिप्लाय करणार -2 × 1. मग 2ने 1ला मल्टिप्लाय केलं -2 आलं, मायनस 3 × 2 6 आलं, 2 × 2. कळलं सगळ्यांना. ओके. क्रॉस मल्टिप्लाय केला. मग आता इथं निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह. मग 6 आणि 2 किती होणार 8. ओके. कोणतं साईन येणार इथं निगेटिव्ह, कारण की मोठे संख्या चिन्ह. इथं डिनॉमिनेटर किती आहे 2, मग 2 चौक 8, मग आन्सर किती आलं -4. कळलं सगळ्यांना. म्हणजे हे आन्सर आहे. पण काही मुलं विचार करतील ना सर एक काम करतो मी, जेव्हा इक्वेशन असं होतं का नाही तेव्हा मी काय करतो डायरेक्ट, किती सर तुम्ही डिफिकल्ट करताय, मी डायरेक्ट या डिवाइड करतो. बघा 2 × 2 -1 -3 आलं आणि नंतर मग काय करतो इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह मग -4 आलं तरी चालतं. कळलं का, हरकत नाही पडत. पण म्हणतात ना काय मुलं विचार करतात की सर असं करून केलं चालेल का, म्हणून मी काय केलं तुझी मोठी पद्धत आहे ना ती थोडी सांगितली आणि ही इझी आहे. तुम्ही ही पण लिहू शकता, ही सुद्धा लिहू शकता. कळलं का. चला आपण बघूया पुढचं, कारण की आधी हे थोडंसं लेंदी झालं. इथे व्हॅल्यू किती आली डीची, मी इथे लिहितो डीची व्हॅल्यू किती आली -4. ठीक आहे. ओके. हे तुम्ही लिहून घ्या, पटकन लिहून घ्या कारण की मला पुसावं लागेल नंतर. आता dx काढू. dxला पण थोडी जागा पाहिजे. ओके. कुठं लिहू, ठीक आहे इथं लिहितो, ट्राय करतो. ओके. डी झाला. आता dxचा काय फॉर्म्युला AB झाला. आता CB, मग इथं काय म्हणा C1 C2 B1 B2. मग आता C1 किती इथं 2. ओके. आणि इथं C2 किती आहे 1/2. B1 किती आहे इथं 3 आणि B2 किती आहे -1/2. कळलं सगळ्यांना. आता इथं काय करूया आपण मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे. मग इथं 2 × -1/2. इथं मायनस हा फॉर्म्युलामधलं याला टाकलं ब्रॅकेटमध्ये. इथं काय आहे 3 × 1/2. कळते सगळ्यांना. 2 × -1/2 याला टाकलं ब्रॅकेटमध्ये कारण की ते निगेटिव्ह आहे. -3 × 1/2. कळलं सगळ्यांना. आता काय करूया इथं क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे समोरसमोर मल्टिप्लाय करायचं आपलं. ओके. मग 2 × 2 -2 2 2. पुन्हा इथं झालं, इथं पण काय होणार 3 1 3 आणि इथं 2 1 2. आता याच्यामध्ये बघाल ना खूप कॉमन, खूप चांगली गोष्ट काय दिसली याच्यामध्ये की याचा डिनॉमिनेटर इक्वल झाला. म्हणजे तुम्ही याला मल्टिप्लाय 2ने 1ला केलं तर 2 × 2 -2 झालं, 2ने 1ला केलं 2 झालं, मायनस इथं 3ने 1ला केलं 3 × 3 आलं आणि इथं डिनॉमिनेटर तुम्ही 1 कन्सिडर केला, जसं इथे कन्सिडर केला 2ने 1ला केलं किती आलं 2. आता हे डिनॉमिनेटर इक्वल झाला मग तो एकदाच लिहायचा. ठीक आहे. इथं काय होणार -2 मायनस -3. निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह म्हणजे -5/2. कळलं सगळ्यांना. ओके. कारण इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करत बसू नका. कळलं का. कारण की इथं तुम्ही समजा असं केलं की 2 × 2 तर -1 येईल, पुन्हा तुमचं क्रॉस मल्टिप्लाय वाढेल. म्हणजे इथं काय करायचं असं आलं तर डिनॉमिनेटर इक्वल झाला आहे तो 2 लिहिला इकडं आणि -2 -3 हे दोघांची काय लिहिली बेरीज, आन्सर किती आला -5/2. ओके.
मग आता मला dxची व्हॅल्यू काढली, dy ची व्हॅल्यू काढायला जागाच नाही आहे. काय करू, हे इथं खोडू का, खोडलेलंही बरं वाटणार नाही. ठीक आहे, मुलं म्हणतील अहो सर तुम्ही जरा मोठा घ्या ना बोर्ड, म्हणजे आम्हाला पण बरं पडेल. ओके, प्रश्न कसा आहे माहिती आहे का, तुम्ही मोठा जरी घेतला तरी हरकत नाही पडणार, मोठा आता मिळायला पाहिजे ना दुकानातून. ठीक आहे, dy थोडंसं इथं आलं बघा, डी इथं काढले व्हॅल्यू, dx इथं काढलं आहे, dy इथं काढतोय मी. मग dy ची व्हॅल्यू काय, dy ची व्हॅल्यू काय, इथं व्हॅल्यू मीन्स फॉर्म्युला काय करायचं आपल्याला, a पासून c पर्यंत करायचं आहे. मग a1 a2 c1 c2. ठीक आहे, मग आता इथं a1 ची व्हॅल्यू, मग a1 ची व्हॅल्यू किती, इथं 2 1 आणि c1 ची व्हॅल्यू काय, 2 1 आहे, c1 ची काय 2. ओके, आणि 1/2. ठीक आहे, आता इथे कॅल्क्युलेट थोडं होईल, 2 × 1/2 मायनस 2 × 1. इथं डिनॉमिनेटर 1 मानला याला. ठीक आहे, किंवा याला कॅन्सल केलं तरी चालतं. मग 2 1 2/2 मायनस 2 1 2. हे कॅन्सल केलं म्हणजे इथं 1 आन्सर आलं. ओके, मग पुढे काय होणार, 1 पुढे काय होणार, 1 - 2. मग 1 - 2 म्हणजे किती होणार, 2 मधून 1 गेलं किती, 1 साइन ऑफ अ ग्रेटर नंबर, म्हणजे किती आलं इथं -1 आलं. कळलं सगळ्यांना, थोडंसं इथं जागा नसल्यामुळे आलं. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, तुम्ही लिहून घ्या. 2 × 1/2 केलं मायनस 2 × 1. मग इथं काय केलं आपण, क्रॉस मल्टिप्लाय न करता डिनॉमिनेटरला 1 कन्सिडर केलं, मल्टिप्लाय म्हणून 2 1 2 2 1 2. मग 2 ने 2ला डिवाइड केलं की त्या आन्सर आलं 1, ते इथे लिहिलं 2 1 2. हे आहे तसंच. ओके, मग 1 मधून 2 लेस होत नाही, 2 मधून 1 लेस केलं, आन्सर किती आलं, -1. ओके, आता माझ्याकडे जागाच नाही उरलेली आहे व्हॅल्यू काढायला, इथं मी ट्राय करतो. ठीक आहे, आणि हे तुमच्यासाठी मी लिहू असंच ठेवतो तर 2-3 मिनटं आन्सर झाल्यावर. मग हे झालं एक्सची व्हॅल्यू dx/d. ओके, मग इथं dxची व्हॅल्यू कुठे आहे, dxची व्हॅल्यू आहे -5/2 अपॉन डीची व्हॅल्यू, डीची व्हॅल्यू इथे किती आहे, -4 आहे. ओके, आता हे थोडंसं कसं कॉम्प्लिकेट बघा, हा एक होल डिनॉमिनेटर आहे. मग आता मी काय करणार, याला किती कन्सिडर करणार, याला 1 डिनॉमिनेटरमध्ये, याला वर आणलं मी, म्हणजे हे काय होणार, -5/2 × 1/4. कळलं सगळ्यांना, हे कळलं सगळ्यांना कसं झालं, हे बाबा -5/2 होतं इंटू हे -4/1 होतं, ह्याला मी वर आणलं. मग वर आणल्यानंतर काय झालं, 1/4 झालं, म्हणजे हे उलटं रेसिप्रोकल झालं. तो फॉर्म्युला आहे, रूल आहे, तो समजून घ्या. आता इथं कसं होणार सांगा बाळांनो, चला. ओके, खूपच जागा कमी झाली इकडे. इथे किती ना 5 1 5 म्हणजे -5 होतील. ओके, आणि इथं डिनॉमिनेटरमध्ये 4 2 8 म्हणजे हे 8 आले -4, कारण की इथं -4 आहे. ठीक आहे, मग निगेटिव्ह काय ना पॉझिटिव्ह, म्हणजे आन्सर किती आलं 5/8. बापरे, खूपच जागा कमी आहे. बघा इथं लिहा विद्यार्थ्यांनो, 5/8 व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि डी आता ची व्हॅल्यू काढायची आहे, स्पेस नाही आहे. मी हे वरचं खोडू का, ओके, हे वरचं खोडतो, याची गरज नाही आता आपल्याला. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत आहे, ओळख कोणती घेता तुम्ही. मग आता इथं एक्सची व्हॅल्यू आली तर y = dy/d. मग dy ची व्हॅल्यू काय आहे बघा, वेर इज अ dy व्हॅल्यू, ओके, -1. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी ची व्हॅल्यू किती आहे इथं -4. मग नेगेटिव्ह काय ना पॉझिटिव्ह, म्हणजे आन्सर किती आलं 1/4. तो डिवाइड होत नाही. कळलं का, हा क्वेश्चन थोडासा मोठा झाला. मोठा का झाला की या व्हॅल्यूमुळे झालं, याचं मल्टिप्लिकेशन वाढलं आहे. हे असंच राहू दे, तुम्ही हे लिहून घ्या 1 मिनटं थांबून. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं कुठे तर गर्दी वाटत असेल, इथं गर्दी वाटत असेल, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, ते लिहा व्यवस्थित. ठीक आहे, मग हा भाग झाला क्वेश्चन नंबर 6चा. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ प्ले केलेला आहे तो स्टॉप करा आणि लिहून घ्या. पण पूर्ण व्हिडिओ पाहायची सवय लावा. पूर्ण व्हिडिओ मला कळतं, माझ्याकडे सॉफ्टवेअर जे आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये मला कळते की व्हिडिओ किती मिनटं ॲक्च्युली पाहिला आहे मुलांनी आणि किती मिनटं नाही. त्याची व्हिडिओ पूर्ण पाहा तरच ते तुम्हाला कळणार. चला, मी इथं प्रॅक्टिस सेट 1.3 आपला कंप्लीट झाला. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 बघायचा आहे, तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, उद्याच्या व्हिडिओ म्हणण्यापेक्षा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आणि व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करताय मला माहीत आहे, पण सगळ्यांना नीट अभ्यास करा, कम्प्लीट अभ्यास करा, नोट्स काढा, रिवाईज करा, रोज रोज बघा की काय काय तुम्ही लिहिलेलं आहे, नोट डाऊन करा. त्यासाठी सिमिलर क्वेश्चन प्रॉब्लेम स्टडीमध्ये आहे का बघा, प्रॉब्लेम स्टडीमध्ये क्वेश्चन सॉल्व करा, सवय होऊन जाईल. आता ह्याला प्रश्न बाकीचे जे आहेत ना सब्जेक्ट, इंग्लिश आहे आणि सायन्स आहे, त्याचं पण घेणार आहे. माझा एक उद्देश काय चालला आहे की मी हा फर्स्ट लेसन संपवल्यानंतर मग कुठंतरी इंग्लिशचं आणि मग जॉमेट्रीचं मग पुढे काय माहिती आहे, हा फर्स्ट लेसन संपल्यानंतर एक दिवसातून 2 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. जॉमेट्रीचं पाहायला मिळणार, इंग्लिशचा पाहायला मिळणार. तर कधी कधी तुम्हाला इंग्लिशचा आणि सायन्सचा असे 2 व्हिडिओ तुम्हाला एकत्र मिळणार, कळलं का. मग लॉकडाऊनची समस्या आहे ती मला माहीत नाही कधी होणार, काही मी तुम्हाला म्हटलं होतं जुलै ऑगस्टमध्ये संपले. चांगलीच गोष्ट आहे. मग आपण क्लासेसमध्ये समोरासमोर येऊ. जे काही मुलं ऑनलाईन पाहतात आहे मला, ओके, त्यांचंही अभिनंदन. ओके, सगळ्यांनी एकत्र काम करूया, तर जाऊन आपण चांगले मार्क्स मिळवू. आणि तुम्ही जर ऑनलाईन अभ्यास करता एक गोष्ट लक्षात ठेवा की बोर्डाची मार्चची एक्झाम जी आहे ती होणारच आहे पुढच्या वर्षी 2021ची. त्याच्यामुळे गाफील राहू नका, अभ्यास करा आणि व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा सांगितल्याप्रमाणे नवीन असेल तर, आणि कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा तुमच्या शंका. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. धन्यवाद.